आदरणीय कोकाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाच्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मिशन आरंभ टप्पा 2 या अंतर्गत पंचायत समिती श्रीरामपूर त्यांच्या मार्फत आयोजित कार्यक्रम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग. विद्यार्थी मित्रांनो बघा, पाठीमागे आपण जुलै महिन्यामध्ये बघितलं होतं, जून जुलै ऑगस्ट. त्याच पद्धतीने आज टप्पा 2 मध्ये आपण तर्क व अनुमान आज घटक बघणार आहोत. बुद्धिमत्ता विषयाचा पेपर 2 मध्ये व तर्क व अनुमान यासाठी आपल्याला 12% वेटेज आहे. 12% वेटेज असताना 2 किंवा 4 गुण किंवा प्रश्न आपल्याला पडतात. त्यासाठी हा जो घटक आहे आपल्यासाठी तो महत्त्वाचा आहे. तर त्या घटकामध्ये तुम्हाला पूर्वसूचना बघा. तर्क व अनुमान हा मुख्य घटक. त्या घटकामध्ये आपल्याला बघायचं आहे भाषिक अभाषिक हे दोन उपघटक आहेत. त्या उपघटकामध्ये भाषिक मध्ये वय, वेळ व घड्याळ, नातेसंबंध, माहितीवरून अनुमान काढणे तर्क. अभाषिक उपघटकामध्ये घनाकृती ठोकणे, त्रिकोण व चौकोन मोजणे, संख्या मांडण्याचे सूत्र ओळखणे असे दोन विभाग पडतात. त्या दोन विभागापैकी आज आपण फक्त भाषिक या उपघटकामध्ये जो घटक आहे वय, वेळ व घड्याळ हे दोन उपघटक आपण बघणार आहोत. चला, त्यासाठी तयार असाल तुम्ही सर्वांचं पेन वही हे लेखन साहित्य समोर ठेवायचे. पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनशॉट मारायचे, पाहिजे ठिकाणी आपल्याला रनिंग नोट करायचे, नोट डाऊन ठेवायचे. त्या घटकावरती काही उजळणी मी 2-3 प्रश्नही तुम्हाला विचारणार आहे, त्यासाठी सर्वांनी तयारी करायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भाषिक हा उपघटक आपण सुरू करणार आहोत. त्यामध्ये उपघटक वय किंवा त्याला आपण म्हणतो वयवाढ. या उपघटकामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये व्यक्तीच्या वयाची तुलना दर्शवलेली असते. त्या माहितीचा उपयोग करून त्या व्यक्तीचे वय आपल्याला काढायचे. त्यासाठी आपण सुरुवात करूया. सर्व तयार आहेत? बघा, त्याचे एक क्लुप्त सांगतो तुम्हाला. ज्या नावापुढे च्या लागली असते त्याचे वय एक्स मानायचे आपल्याला. ही एक क्लुप्त आहे बघा, सांगतो तुम्हाला. नोट डाऊन करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवा. बघा, ज्याच्या नावापुढे च्या हा शब्द लागतो किंवा प्रत्यय लागतो त्या व्यक्तीचं नाव आपल्याला एक्स मानायचे. आता उदाहरणार्थ इथे बघा, ए चे वय ते बी च्या दुप्पट आहे असं आपल्याला एक उदाहरण आहे. कोणत्या व्यक्तीचं ए चे वय हे बी या व्यक्तीच्या दुप्पट आहे. चा कुठ लागलेला आहे? बी ला लागलेला आहे. म्हणजे त्या बी ला आपल्याला काय म्हणायचंय? एक्स. हा जो घटक आहे, उपघटक आहे, एक्स मानून किंवा आपण डायरेक्टली शॉर्टकट मध्ये शोधू शकतो. तर गणिताच्या माध्यमातून हा जो भाग आहे वय, त्याला गणित, तर्क त्या गोष्टीचा संबंध दिलेला आहे, त्यामुळे एक्स मांडायचा नंतर आपल्याला पदावली तयार होते. आता बघा, बी ला आपण म्हणलं एक्स. आता दुप्पट, ए चं वय काय? बी च्या दुप्पट आहे. म्हणून ए ला काय करतो आपण? ए बरोबर त्याला आपण एक्स गुणिले 2 किंवा याची मांडणी आपण करतो 2x. या पद्धतीने आपल्याला दिलं असतं. आता पुढलं उदाहरण बघा एक. बघा विद्यार्थी मित्रांनो,
परत दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला त्याच पद्धतीने मग सांगतोय, ज्याच्या नावापुढे च्या लागलेला आहे तोच घटक आपण घेतोय. इथे पण रामचे वय हे श्यामच्या अर्धे आहे. रामचे वय हे श्यामच्या अर्धे आहे. मग आपण इथे एक्स कोणाला मानायचा? एक्स म्हणायचं आपल्याला श्यामला, बरोबर एक्स. आता कोणाच्या अर्धे आहे? रामचे वय हे श्यामच्या अर्धे आहे. म्हणजे आपली इथं काय तयार होईल? राम कसा असेल? बरोबर एक्स 1/2. मग या ठिकाणी मान्य असे करायचे एक्स एक्स दोन्ही जे होतो त्याला म्हणतो आपण एक्स भागिले 2. जे पर्यायामध्ये आपल्याला दिले जाते फक्त सोपं लक्षात ठेवण्यासाठी. आणखी जे आपल्या उदाहरणाचे समोर येणार आहे फक्त हे पूर्वसूचना आपल्याकडे सोप्याकडनं अवघडाकडे. चला पुढे दाखवतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणचे उदाहरण बघा. फक्त आपल्याला दशांश वापरणं, च्या पुढे अर्धे अधिक हे उदाहरण बघा. किरणचे वय आईच्या वयाच्या 2/5 आहे. किरणचे वय आईच्या वयाच्या 2/5 आहे. आता याची मांडणी जर आपण केली तर बघा, एक्स कोणाला मानायचं आपल्याला? च्या कोणाला लागले? आईला. म्हणून आईचे वय एक्स, किरणचे वय एक्स. पण 2/5 म्हणजे गुणाकार होतो ते आपल्याला समोर मानून घ्यायचे 2/5 आहे. आताची गणितीय मांडणी आपल्याला बघा पुढे करता येईल कशी. एक्स बरोबर 2/5 एक्स. एवढीच आपल्याला मांडणी येते. बाकीचं उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला पुढे द्यायचंय. ठीक आहे. या ठिकाणी त्याच पद्धतीने आता फक्त तिला क्लुप्ती दिले बघा. ज्याच्या नावापुढे पेक्षा लागलेले असते असेल त्याचे वय एक्स मानावे. याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं? च्या. इथे दिले आपल्याला पेक्षा. आता हे उदाहरण आपण व्यवस्थित सोडून आता लक्ष द्या. सागरचे वय समीरच्या वयापेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सागरचे वय समीरच्या वयापेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. आता पेक्षा कोणाला लागलं? इथे दिले बघा पेक्षा समीरच्या. आता मग समीरचे वय आपण एक्स मानू. काय पकडू? एक्स. आता सागरचे वय, सागरला पण काय येईल? एक्स अधिक 8. काय आलं इथं? एक्स अधिक 8. आता हे उदाहरण बघा आपण सोडून घेऊ. एक्स बरोबर 8 एक्स. उलट मान्य झालं. एक्स अधिक 8 पाहिजे होतं. ते 2x बरोबर 8. त्याची मांडणी जर आपण पुढे केली तर x बाहेर काढला तर 8 भागिले 2 केलं तर आपल्या x ची किंमत निघते या पद्धतीने. जसं पर्याय दिले पर्याय आपण दिलेले नाही, या पद्धतीची मांडणी होती आपल्याला. आणि आपल्या उदाहरणाचं जे काही ऑप्शन आहे ते या ठिकाणी या ठिकाणी त्याच पद्धतीचं उदाहरण आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. पुढलं उदाहरण बघा जे आपल्या परीक्षेमध्ये आलेले उदाहरण आहे.
ते उदाहरण आपण आता घेऊया. त्यासाठी आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे, शब्दाचे गणितीय चिन्हात रूपांतर, आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नाच्या शब्दामध्ये म्हणजे शाब्दिक उदाहरण आपल्याला असं दिलं जातं. ते शाब्दिक उदाहरण आपल्याला समजत नाही की नेमकं काय पकडायचं, त्याचं वय जास्त पकडायचंय की कमी पकडायचंय. त्यासाठी बघा, जर गणितात पुढील शब्द आले, कोणते शब्द? तर, असता, केल्यास, अशा प्रकारे, हा, ही, हे, तर आपल्याला उत्तर सोडण्यासाठी किंवा उत्तर मिळवण्यासाठी ह्या चिन्हांचा वापर केला जातो. त्या ठिकाणी आपल्याला इज इक्वल टू म्हणजे बरोबरचं चिन्ह वापरलं जातं. ते आपल्या पुढल्या उदाहरणात तुम्हाला दाखवतो. पुढलं बघा, वर्षानंतर, पेक्षा, जास्त, मिळवले किंवा वाढवले, तर आपल्याला त्या चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला प्लस हे करावं लागतं, चिन्हाचा वापर. वर्षापूर्वी पेक्षा कमी वजा केले किंवा वगळले असता आपल्या चिन्हाचा वापर करतो आपण वजाबाकीचं. चा, ची, चे आणि च्या असे शब्द जर आपल्या उदाहरणामध्ये आले तर आपल्याला उदाहरण सोडवण्यासाठी हे जे चिन्ह दिले त्या चिन्हांचा वापर आपल्याला करावा लागतो. म्हणजे आपल्याला समजतं की एखाद्या आईचं वय मुलीपेक्षा, आता पेक्षा जर शब्द इथं आला तर आपल्याला प्लस करावं लागतं, किंवा दोन मित्राचं वय 2 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी एवढे होते किंवा कमी केले किंवा त्यांचं एक वय वगळलं तर आपल्या चिन्ह या चिन्हाचा यूज करावा लागतो. आता प्रत्यक्ष पुढे बघू एक उदाहरण. वाटलं त्या शब्दाचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता उदाहरण पहिलं, आता लक्ष द्या, थोडं फास्ट मध्ये वाचून घ्या. बघा, उदाहरण आपलं असेल, सानिकाचे वय कीर्तीच्या वयाच्या दुप्पट आहे. हे आपलं पहिलेचे वाक्य, सानिकाचे वय कीर्तीच्या वयाच्या दुप्पट आहे. 2 नंबरचं वाक्य आपल्याला सांगतो, दोघींच्या वयाची बेरीज 60 आहे. दोघींच्या वयाची बेरीज किती आहे? 60. तर विचारलं आपल्याला फक्त कीर्तीचे वय किती, असं उदाहरण आहे. आता जो आपण क्लुप्ती दिली होती ट्रिक, च्या कोणाला आलेला आहे? कीर्ती. तर कीर्तीचं वय आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी नाही, तर आपण कीर्तीचे वय कीर्तीचे वय एक्स मान. आपल्याला कीर्तीचे वय काढायचं, परंतु कीर्तीच्या वयाच्या दुप्पट आहे. आपल्याला तेही माहित नाही, परंतु कीर्तीचे वय एक्स मानायचं कारण कीर्तीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर बघा, आपलं सानिकाचे वय किती दिलेलं नाही, त्याला आपण एक्स मानायचे. सानिकाचे वय कीर्तीच्या दुप्पट आहे, म्हणजे या ठिकाणी काय करायचं आपल्याला 2x. एक्स हे कीर्तीच आहे, दुप्पट म्हणले की आपल्याला गुणाकार करायचा. तो दोन्ही जर आपल्याला गुणला तर आपल्याला वय निघतं, म्हणून सानिकाचं वय आपण काय केलंय? 2x. आता यानंतरच आपल्याला काय करायचंय, जी आपली पदावली ती मारून घ्यायची. आता एक्स बरोबर बघा, आणि त्याची वयाची बेरीज 60. एक्स बरोबर 2x आणि त्यांची बेरीज आहे 60. त्यांची बेरीज आहे 60. हा, इथं तू आपण कोणाचं सानिकाचं वय. आता बघा, हा एक्स आणि हा एक्स, हा 2x दिला आपण, या ठिकाणी येणार आपलं 3x बरोबर 60. 60 हे त्याच्या वयाची बेरीज आहे. इथपर्यंत समजलं? आता 3x आलेली या ठिकाणी. आता भागाकार येतो आपल्याला पूर्ण. आता शॉर्टकट मध्ये म्हटलं तर पाठ भागाकारामध्ये 3 गेला.
तर तिन्ही 60 ला भाग बसतो भाग 18 एक 18 18 2 36 18 ते 54 बसत नाही, परंतु 20 एक 20 20 त्रिक 60. तर आपल्या x ची किंमत किती निघाली आहे? x बरोबर 20 निघाली आहे. ही किंमत कशीच निघाली आपल्याला? x ची. म्हणजे 33 वय किती मिळालं आपल्याला? 20. उदाहरण आपल्या इथं संपलेलं नाही. आपण जर असं उदाहरण सोडवून गेलो आणि आपल्याला पर्यायामध्ये जर कुठं 20 दिसलं, आपण काय करतो कधी कधी पर्याय क्रमांक 3 ला टिक मार करतो, तेव्हा मात्र आपलं उत्तर चुकलेलं असतं. आपल्याला विचारलं काय? केतकीचे वय विचारलं. ठीक आहे, तर केतकीचे वय विचार आपल्याला निघाले केतकीचे वय. आणि दिलेली 60 येते, याचा अर्थ बघा 2x म्हणजे x ची किंमत 20 निघाली. तर हा ड्रॉप करू आपण. x ची किंमत 20 निघाली, तर 2 गुणिले 20 याची बेरीज येते 40. म्हणजे हे वय निघालं आपल्याला स्थानिकाचं. विचारलं काय आपल्याला? केतकीचं. इथं ऑप्शन मध्ये इथे 40 पण आहे, आणि दिसत नाही, आणि 20 पण आहे. आपण अचानक मध्ये काय करतो, धावपळीमध्ये किंवा घाईघाई 40 पण निघतं, 20 पण निघतं. आपण पर्याय क्रमांक 4 ला किंवा पर्याय क्रमांक 3 ला टिक करतो, पण आपल्याला विचारलेलं फक्त केतकीचं वय किती. ते केतकीचं वय असणार आपलं 20. म्हणजे आपला पर्याय क्रमांक असणार आहे ठिकाणचा 3 बरोबर. समजलं असेल? लिहून घ्या, तर स्क्रीनशॉट मारून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचं उदाहरण बघू आपण. या ठिकाणी उदाहरण बघा. उदाहरण असं दिलेलं आहे, सचिनचे वय. सचिनचे वय हे राहुलच्या वयापेक्षा 6 वर्षांनी जास्त आहे. 6 वर्षांनी जास्त आहे. जर राहुलचे वय सचिनच्या वयाच्या 3/5 पट. पट या शब्दाचा अर्थ आपण म्हणतो गुणाकारामध्ये येतो. 3/5 पट असेल, शेवटचं आपल्याला विचारलं तर त्या दोघांची वय किती? पर्यायामध्ये 20 व 40, 9 व 15, 21 व 22, 5 व 10. चला आपण क्लुप्तीमध्ये बघितलं. आता वय काढायचं जर म्हटलं तर एक्स कोणाला मानायचं? आता बघू आपल्या राहुलचं वय एक्स मानू आपण. राहुलचं वय आपल्याला माहिती नाही फिक्स. राहुलचं वय एक्स. आणि सचिनचं वय किती आहे आपल्याला माहिती नाही. एक्स मानू, परंतु राहुलच्या वयाच्या सचिनचं वय 3/5 पट जास्त आहे. पट जर म्हटलं तर त्याचा असतो गुणाकार 3/5. 3/5 गुणिले एक्स. तिथं गुणाकाराचं चिन्ह असतं. इथपर्यंत स्टेप आपल्याला समजलेली आहे. चला दुसरं पदावली बघू सुरू आपण तीच. हा नाही इकडे 6 वर्षांनी मोठा आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, इथं प्लसचं चिन्ह, इथं 6 वर्ष पाहिजे होतं. आणि 3/5 इथपर्यंत आपले सुटतं. आता या ठिकाणी एकत्र आणू आपण. एक्स बरोबर 3/5 आणि कंसामध्ये एक्स बरोबर 6. 6 हे काय आहे? जास्त वय 6 वर्षांनी. तर याचा गुणाकार आपल्याला जमतो. गुणाकारामध्ये कसं बघा, हा 5 या बाजूला आल्यानंतर 5x. 5 जर आपण बाहेर काढला तर 5x बरोबर हा 3 नी x ला गुणलं तर इथं 3x, आणि 3 नी 6 ला गुणलं तर इथं प्लसचं चिन्ह आहे, आणि 6 × 3 18.
आता ही पदावली तयार झाली आपल्याला माहिती आहे. आपण ह्या पदाला सोडवले. हा बरोबर चिन्हाच्या पुढे आहे प्लस आहे तर इकडे आल्यानंतर काय म्हणतो 3x मायनस होईल. तर डायरेक्ट आपण सोडूया 5x मायनस 3x आल्या ठिकाणी आपलं 2x आल्यानंतर पुढे काय प्लस हा कारण हा पण या साईडला आला बरोबरच्या अलीकडे तर या ठिकाणी फक्त 18 आल्यानंतर आपलं पुढचं बघा 2x बरोबर 18 तर हा 2 भागाकार होऊन जाईल म्हणजे x बरोबर 18/2 हा भागाकार होऊन जाईल. आता भाग कसा दिला आपण 9 1 9 9 2 18 2 9 18 म्हणजे आपली x ची किंमत काय निघाली आहे 9. आता विचारलं काय तर दोघांची वय किती. आता वय आपल्या x ची किंमत फक्त निघाली आहे 9. आपण काय काढलेले राहुलचं आता वय आपल्याला निघालं x बरोबर 9 म्हणजे राहुलचं वय निघालं आपल्याला 9 आणि सचिनचं वय आता त्या ठिकाणी आपण मानून घेऊ तो किती निघाल्या पुढं x प्लस 6 ने वाढून 6 वर्ष तो मोठा आहे. आता सचिनचे वय x प्लस 6 9 x ची किंमत निघाली आपली 9 आणि 6 जर पुढे वाढवलं तर याचं उत्तर येतं आपलं 15 म्हणजे या दोघांची वयाची बेरीज आपल्याला विचारली तर इथे बेरीज दिली असते परंतु आपल्याला या ठिकाणी विचारले तर दोघांची वय किती एक निघाला राहुलचं वय 9 आणि सचिनचं वय निघालं आपलं 15. तर उदाहरणामध्ये जे का आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायामध्ये आपला पर्याय क्रमांक आहे तो 2 हे उत्तर आपलं बरोबर येईल. ठीक आहे समजलं असेल. लिहिण्याचं काम जरा जास्त असेल तर स्क्रीनशॉट मारा नंतर तो आपण अभ्यास करू. चला पुढचं एक उदाहरण बघू आपण. बघा आपलं उदाहरण पुढचं आहे राम श्याम आणि जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी. आता सरासरी हा शब्द तुम्हाला माहित असेल ऍव्हरेज. राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल असा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये शिष्यवृत्तीसाठी विचारला गेला आहे. 2018 ला ज्यांचं जरा चांगलं गणित असेल किंवा ज्याने सोडवलं असेल त्यांना याचे गुण नक्कीच मिळाले असतील परंतु हा प्रश्न 2018च्या पेपर मध्ये आल्यानंतर दिसले आपल्याला यावर्षी येईल असं नाही परंतु त्या पद्धतीचा दुसरा प्रश्न येऊ शकतो. तर हे उदाहरण आपण सोडूया राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी. आता तिघांची आपण शकतो जे तिघे आहेत किती वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वीचं आपण वय काढलं बघा. पूर्वीच 16 सरासरी जर असेल तर याला आपण काय करतो याचं फिक्स आपल्याला वय काढायचं आहे. तिघांचे वयाची बेरीज किती 16 3 48 म्हणजे त्या तिघांची वय 5 वर्षापूर्वी होती 48 वर्ष. आता हा प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर 3 काळामध्ये हा प्रश्न विचारला आपल्याला. पूर्वीचं आज म्हणजे आत्ताचं आणि 5 वर्षानंतरचा असा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे आपल्याला त्या तिघांच्या वयांची आणि सरासरीची 3 वर्षाचं आपल्याला उत्तरे शोधावे लागतील. हे झालं 5 वर्षापूर्वीचं म्हणजे अगोदरचं म्हणजे आत्ताचं तिघांचं. परत या काळातलं आत्ताची वय किती
ते 48 शब्द कुठले मिळाले 5 वर्षापूर्वीचे. मग आताचे वय त्यांचे किती असतील 48 अधिक 3 व्यक्ती आहेत 5 वर्ष झाले की एकाचं 5 अधिक 5 अधिक 5. बघा बरं बेरीज करून आजचे वय किती का तिघांचे ते येतं आपलं 63 वर्ष. बघा 8 आणि 15 ना 8 8 2 16 चुकलो का काही हा बरोबर. तर आताच वय आहे त्यांचं 63 वर्ष. आपल्याला विचारलं काय आपल्याला विचारलं महत्वाचं शब्द 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल म्हणजे आपल्याला परत 5 वर्षानंतर 5 वर्षानंतरचे त्यांचे वय आपल्याला काढायचे. आता 5 वर्षानंतर जर वय काढायचं म्हणजे आपल्याला जर आजचं वय या आजच्या वयामध्ये 5 5 आपल्याला प्लस करायचे 63 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 यांची जर आपल्याला बेरीज केली तर ती बेरीज येते आपली 78 वर्ष. आता ही सरासरी निघाली त्यांचे वय वय निघाले फक्त हे 5 वर्षानंतरच आहे. आता विचारलं काय सरासरी. आता सरासरी जर म्हटलं तेच परत ज्या ठिकाणी आपण 5 वर्षापूर्वी सरासरी त्यांची 16 होती तर 5 वर्षानंतर 78 भागिले 3 ने आपण सरासरी काढतो म्हणजे त्या संख्याचं भाग 1 2 व 3 या 3 लोकांच्या एकूण वयाची सरासरी भागिले 3 जर केलं तर उत्तर येतं आपल्या या ठिकाणचं 26 त्रिक 78 म्हणजे त्यांची सरासरी असते 5 वर्षानंतरची ही 26 वर्ष. समजलं मित्रांनो पहिल्या लाईन मध्ये 5 वर्षा अगोदरचं हे 63 वर्ष त्यांचं आत्ताचं वय आणि हे आपण जे काढलं 78 हे आहे 5 वर्षानंतर ते त्या तिघांचे वय आणि त्या तिघांचं वय एकूण वयाला जेव्हा आपण 3 ने भागतो तेव्हा आपली सरासरी मिळते ती सरासरी आपली 26 आहे आणि 26 उत्तर आपल्याला कुठे दिसतं बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 दिसतो म्हणजे ती पर्याय क्रमांक 3 ला टिक करायचं. त्यानंतर आपल्याला गुणोत्तर प्रमाण या पद्धतीचा एक प्रश्न विचारला जातो गुणोत्तराचा. आता या ठिकाणी बघा आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण ह्या पद्धतीने दिलं जातं गुणोत्तर. त्यासाठी एक क्लुप्ती दिली बघा क्लुप्ती सांगतो तुम्हाला. तर कशी काढली जातं तसं ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 4 3 म्हणजे 4 3 असे दिले असेल तर अशा वेळी मात्र आपण काय करतो ते पकडायचे कसं बघा ए चे वय हे 4x मानून घ्यायचं. आता याचा संबंध याच्याशी आणि बी चा संबंध कुठे आहे 3 शी म्हणजे वय आणि गुणोत्तर या पद्धतीचं बघा ए कुठे धरायचा आपल्याला पहिला नंबरचा आणि बी साठी 3 मग पटकन आपण मानून घ्यायचं ए साठी x 4x आणि बी साठी 3x. त्यानंतर आपलं उदाहरण सुटतं आणि त्यानंतर गणित सोडवायला आपण सुरुवात करायची आहे. इथे बघा त्याच पद्धतीचं अक्षर व अक्षरा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 दिले असेल तर मांडणी कशी असेल आपली 5:4 म्हणजे अक्षरा 5 शी संबंध आणि सॉरी अक्षर आणि अक्षराचा 8 शी संबंध. त्यानंतर आपल्याला त्याची मांडणी आहे अक्षराचं 5x वाटून घ्यायचं आणि अक्षराचे 8x अक्षर 5 आणि अक्षरा 8x अशी मांडणी केल्यानंतर आपल्याला वय आणि गुणोत्तर असं निघतं. त्याचे उदाहरण आपण बघूया. उदाहरण पहिलं आहे लक्षात असेल बघा उदाहरण 1 नाव आपण तेच दिले त्याचप्रमाणे आपण ते लिहिले
अक्षरा अक्षर यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 5:7. त्यानंतर अक्षरचे वय हे अक्षरापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. तर दोघांची वय आपल्याला काढायची, त्या दोघांचं वय आपल्याला माहिती नाही. अक्षरा व अक्षर यांच्या वयाचे गुणोत्तर दिले, मग अक्षरासाठी असेल 5 आणि अक्षरासाठी असेल 7. त्याची मांडणी जर केली आपली तर बरोबर निघतं बघा. तर आपल्या विचाराला काय 4 लागलं, इथं 4 जर लागलं तर ते आपण सुरुवातीला द्यायचं, म्हणजे अक्षरचं वय आपल्याला अगोदर काढलं. अक्षर म्हणून आपण x, ठीक आहे. आणि अक्षरा बघा इथे x 5x ना सर, आणि अक्षरा 7x इथपर्यंत, ठीक आहे. 5x आणि 7x म्हणजे 5x आणि 7x अक्षरा. आता पुढलं बघा आपल्याला काय करायचं, आपल्याला विचारलं काय अक्षराचे वय हे कुठेतरी आपल्या चार्ट मध्ये येऊन गेलो होतो. चार्ट मध्ये काय वापरायचं आपल्याला, बरोबरचं चिन्ह होतं बघा, हे आल्यानंतर आता 7x त्यानंतर आपल्याला तो बरोबरचं चिन्ह, बरोबर काय दिलेले आपल्याला 10. आता काय, तर दोघांची वय आपल्याला काढायची. चल 7x बरोबर आपले वय कोणाच काढायचे, अक्षरचे वय हे अक्षरापेक्षा आपल्याला अक्षराचं काय 7x आणि अक्षरचं 5x अधिक 10 ने तो जास्त आहे. किती वर्षांनी जास्त आहे, 10. आता या शब्दावरती हे जर केलं तर ते कोणाचं वय काढायचंय, अक्षरचे, अक्षरापेक्षा. अक्षराचं काय 5x आणि अक्षर आहे 7x. आता हा 5 आपण काय करू, बाजूला काढू, तो येईल आपलं मायनस मध्ये. मग हा 5 आणि 7, 7 - 5 जर केलं तर 2x बरोबर 10. हे आपलं झालं तयार. काय म्हणतो आपण याला, पदावली तयार झाली. हा x बाहेर काढला, x बाहेर काढल्यानंतर 10/2 तयार होईल आणि 2 1 2 5 10. आपल्याला x ची किंमत निघाली 5. आता x कुठं मानलं होतं आपण, x चं वय या ठिकाणी. आता अक्षराचं बघा, सॉरी अक्षर 5x, x ची किंमत किती निघाली आपली 5, म्हणजे 5 तर हे आपले 25 वर्ष एकाचं वय निघालं, म्हणजे आपलं अक्षरचं वय निघालं 25 वर्ष. त्याच पद्धतीने x ची किंमत आपली 5 निघाली, तर या ठिकाणी 7 आहे. 7 गुणिले x, 7 गुणिले x ची किंमत आहे आपली 5, तर 7 5 35. त्या दोघांची वय आपली इथे निघाली. तर आपल्याला विचारलं दोघांची वय, या ठिकाणी फक्त x ची किंमत निघाली होती. त्या दोघांचे वय एकाचं 25 अक्षरचं आणि अक्षराचं निघालेले 35. मग याचा पर्याय क्रमांक आपला आहे पर्याय क्रमांक 1, 25 आणि 35. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला वय विचारली, कधी कधी हाच प्रश्न, तर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती. इथं जर वय विचारले तर दोघांच्या वयांची बेरीज जर विचारली असती तर आपली ती बेरीज द्यायला पाहिजे होती 5 आणि 5 10 झाले 60 वर्ष. या दोघांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आपल्याला आली असते. हा का
पर्यायामध्ये आपल्याला तो शोधावा लागला असता की त्या दोघांच्या वयांची बेरीज किती. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. समजतंय? चल पुढलं उदाहरण घेऊ आपण एक गुणोत्तर प्रमाणाचं. त्याचप्रमाणे बघा हे पण उदाहरण आहे. हे उदाहरण जर थोडं अवघड असेल तरी काय हरकत नाही. हा प्रश्न आमच्याला होता 2021 साली. हा प्रश्न आपल्या पेपर मध्ये आलेला आहे. तो प्रश्न असा आहे, अ ब क या 3 भावाच्या वयाचे गुणोत्तर 5, 7, 12 असून उपप्रश्न बघा पुढं, अ पेक्षा ब चे वय, अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त आहे. 2.5 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला विचारलं क चे वय, त्याच्या पुढे विचारलंय 2 वर्षापूर्वी किती होते. म्हणजे आपल्याला आताचं वय काढून 2 वर्षापूर्वीचे वय काढायचे. अ ब क यांचे गुणोत्तर दिलेले 5, 7, 12, परंतु अ पेक्षा ब चे वय हे 2.5 वर्ष जास्त आहे. यासाठी बघू आपण अ आणि ब चा संबंध बघू. आता अ चा गुणोत्तर 5 आणि ब चा आहे 7. इथे 7 इथे 5, आपण जर या दोघांचं मायनस केलं तर आपल्याला 2 चा फरक मिळतो. ठीक आहे, एवढं झाल्याचा शॉर्टकट मध्ये आपण करूया. पूर्ण स्टेप बाय स्टेप पेक्षा शॉर्टकट घेऊया. आता 2 चा फरक आहे, परंतु ब चे वय पेक्षा जो अ आहे किती जास्त आहे? 2.5 वर्षांनी जास्त. म्हणजे आपण त्याला 2.5 वर्षांनी तो जास्त आहे. आता आपल्याला विचारले क चे वय काढायचे आपल्याला. त्या दोघांचा फरक आपल्याला निघाला फक्त 2.5 वर्ष आणि या दोन गुणोत्तर फरक निघाला 2 वर्ष. तर आपण क च गुणोत्तर आहे 12. गुणिले त्याचं वय त्या दोघांचा फरक 2.5 आणि भागिले 2. तो जो फरक निघाला त्या दोघांच्या गुणोत्तराचा, तो गुणोत्तराचा फरक हा शॉर्टकट आहे. थोडा वेगळ्या पद्धतीने सांगतो मी. बऱ्याच ठिकाणी हा वेगळा पद्धतीने डायरेक्ट सोडवलं जातं. आता भागाकार जर केला तर आपण इथे 6, मग मान्य करून आपण 6 गुणिले 2.5 हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर येतं आपलं 15 वर्ष. ते कोणाचं निघाले? कच. हे आहे कच गुणोत्तर. म्हणजे कची आत्ताची जी वय आहे ती कच आहे 15 वर्ष. परंतु आपल्याला विचारलंय 2 वर्षापूर्वी किती होते. जर यातून 2 वर्ष जर मायनस केले तर उत्तर येईल आपलं 13. कच वय 13 वर्ष निघालं म्हणजे पर्याय क्रमांक आपला निघतो 13 वर्ष. आपल्याला 15 इथे निघाले, परंतु आपण हा प्रश्न शेवटी जर वाचला तर ठीक. आणि पर्यायामध्ये आपल्याला इथे 15 आहे, आपण 15 निघाले म्हणून आपण डायरेक्ट क्लिक करतो, पण हे चुकतं आपलं. आपल्याला विचारलं तर 2 वर्षापूर्वीचं वय किती. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारूया. पुढलं उदाहरण बघू आपण. ते आहे वेळ व घड्याळामध्ये. आतापर्यंत फक्त वय ह्या बघितला, वयामध्ये गुणोत्तर आणि वयवाढी हा शब्द भाग आहे. पुढचा आपला उपघटक होता तो वेळ व घड्याळ. पाठीमागे समजला असेल तुम्हाला तर वेळ व घड्याळामध्ये सुद्धा एकत्रित होता उपघटक. त्या उपघटकामध्ये सुद्धा बघा, या उपघटकामध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं. आता थोडं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती एक प्रश्न कंपल्सरी आपल्याला असतो. या घटकामध्ये घड्याळाचा वेग कमी
किंवा जास्त विचारलं जातं. त्यानंतर मिनिट काटा व तास काटा याच्यावरती कोण विचारला जातो, हा कोण तर जास्त करून विचारला जातो. त्यानंतर मिनिट काटा व तास काटा एकमेकांना किती वेळा ओलांडतात, किती विरुद्ध बाजूला येतात, त्या पद्धतीवरती प्रश्न विचारले जातात. आपण डायरेक्ट प्रश्नावरती येऊ. त्या अगोदर आपल्याला थोड्या काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. थोडं फास्ट सांगतो मी बघा. घड्याळावरती प्रश्न कोणत्या भागावरती विचारतात. आता त्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी थोड्याशा माहिती पाहिजे. 24 तासात 2 काटे 22 वेळा एकमेकांवर असतात. 24 तास 12 पासून जर तो काटे फिरत गेले तर 12 आणि 24 तास जो आपला दिवस आहे त्या एका दिवसामध्ये ते दोन्ही काटे एकमेकांवरती 22 वेळा येतात. म्हणजे 24 तासामध्ये दोन्ही काटे म्हणजे एका दिवसात. कधी कधी 24 तास हा शब्द वापरतात किंवा कधी कधी एका दिवसामध्ये हा शब्द वापरला जातो. हे मात्र फिक्स आहे, एवढं लक्षात ठेवा. टिक मार्क करून घ्या. त्याचबरोबर ते दोन काटे 22 वेळा एकमेकांच्या विरुद्ध सरळ रेषेमध्ये येतात. 24 तासामध्ये आपलं सरळ काय 24 तासामध्ये ते दोन झालं. त्यानंतर 44 वेळा ते 90 अंशाचा कोन बनवतात. 24 तासामध्ये काय 24 वेळा 90 अंशाचा कोन बनवतात व 22 वेळा एकमेकांना ओलांडतात. हे लक्षात ठेवा. बघा 90 चा कोन 44 वेळा करतात परंतु 22 वेळा मात्र ओलांडतात. इथं बघा 50% झाली. ओलांडताना फक्त 22 वेळा ओलांडतात. इथेही दिलेलं होतं सरळ रेषेमध्ये येतात परंतु त्याच्यापेक्षा दुप्पट 90 चा कोन होतो. तो 90 चा कोन कुठं कुठं होतो. याचं जर पकडला आपण इथे तोच काटा समोर समोर गेला तो एकदा इथं सुद्धा 90 चा कोन करतो. त्याबरोबर 6 वरती आला इथं सुद्धा 90 चा कोन होतो. म्हणजे एका तासात जवळपास आपल्याला 90 चे कोनाचे 4 बघायला मिळतात. ठीक आहे. पुढची माहिती तिथे दिली बघा. आता 1 तासात 24 तासाचं बघितलं आपण. 1 तासामध्ये बघा घड्याळ कशी फिरते. जो मिनिट काटा आहे 360 अंशामध्ये फिरतो. 12 पासून आला तो फिरत फिरत आला. हे एवढं जर आपल्याला पकडलं तर 360 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे एका मिनिटात मिनिट काटा 360 अंशातून फिरतो. त्याचबरोबर एका मिनिटामध्ये जो तास काटा आहे हा एका मिनिटामध्ये तास काटा 6 एका मिनिटामध्ये जो काही तास काटा आहे तो 6 अंशाचा फिरतो. आता 6 अंश कुठे फिरतो. जर हा तास काटा 10 वरती आहे 10 परंतु हा जो भाग आहे 12 भागिले 360 भागिले जर 12 केले 12 टप्पे जर केलं तर त्याचं 60 होतो. म्हणजे 30 निघतो. आणि या दोन मध्ये जे अंतर आहे 1 व 2 2 व 3 3 व 4 हा जो अंश आहे तो 30 अंशाचा टप्पा तयार होतो. हा 30 अंशाचा टप्पा तयार होतो. परंतु हा जो 5 मिनिटं पुढे सरकतो नाही त्या ठिकाणी जे आपलं अंतर होतं ते 6 अंशाचं. जर टप्पा जर विचार केला तर बघा इथून 1 6 अंश 6 12 6 18 6 24 आणि 6 पंचे 30 हा जो एका मिनिटामध्ये मिनिट काटा मिनिट काटा इथपर्यंत सरकतो 6 अंशाचा भाग. इथून जर पुढे तो 4 वर गेला तर 6 पंचे 30 5 मिनिटं सरकतो आणि 30 सेकंद आपल्या मिनिटामध्ये 6 अंश सरकतो. त्याचबरोबर बघा तास काटा एका तासात तास काटा एका मिनिटात तास काटा किती अंश सरकतो पुढे
एका तासात दिला 30 अंश. आता जो आपण बघितला की नाही 1 पासून तर 2 पर्यंत 1 तास होतो आणि एका तासामध्ये जो काही काटा आहे तो 30 अंश पुढे सरकतो आणि तोच तास काटा एका मिनिटात हा 6 अंश परंतु त्याच्यापेक्षा निमपट त्याला म्हणतो आपण 1.2 फक्त अर्धा भाग पुढे सरकतो एका मिनिटामध्ये हा तास काटा. ह्या जर गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. बघा टप्पा 30 30 30. जर हा तास काटा मिनिट काटे तिन्ही काटे गेले समोर तर या ठिकाणी एक भाग तयार होतो तो होतो 90चा. इथून इथे 30 अंश 2 पासून तर 30 2 पर्यंत 1 पासून 2 पर्यंत 30 अंश 2 पासून तर 3 पर्यंत 30 अंश ते 3 3 9 तेव्हा कोण तयार झाला 2 काट्यामध्ये तो होतो 90चा आणि टोटल 360 अंशामध्ये तो काटे आपले फिरतात. आता एक उदाहरण बघूया आपण. ठीक आहे उदाहरण पहिलं एक वाचून घ्या. मी परत वाचून दाखवणार आहे तुम्हाला तरी वाचून घ्या. उदाहरण आपलं असं आहे सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 10. सकाळी 10 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आपण वरचे भाग बघितला होता. त्या भागामध्ये तास काटा आणि मिनिट काटा किती वेळा ओलांडतात 1 तासामध्ये 2 तासामध्ये 24 तासामध्ये किंवा 12 तासामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे उदाहरण आपण आता बघा इथे घेतलेलं आहे किती वेळा ओलांडले. आता हे सकाळचे 10. ठीक. टोटल तास जर आपण मोजले तर तास होतात आपले 12 तास. चोवीस तासामध्ये 22 तास हे काटे एकमेकाला ओलांडतात तर या ठिकाणी तासाची संख्या आहे 12. आता म्हणा सर 12 12 दुनी 24 किंवा 12ला 12 वेळा ओलांडत असेल असं नाही. तर आपण बघा इथं डायरेक्ट आपण थोडं शॉर्टकट घेऊ 3 6 9 इथं 10 11. आता सकाळचे 10 वाजले. किती वाजले सकाळचे 10. तेव्हा मिनिट काटा कुठं असतो. मिनिट काटा कुठं असणार आहे 12. जेव्हा हा मिनिट काटा फिरत 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 इथे येईल 10:55 कुठे येणार पहिला 10:55 नाही सॉरी 11 वाजण्याची वेळ आहे. 10:55 तो मिनिट काटा तास काट्यावरती येणार आहे. त्यानंतर पुढे बघा तोच तास काटा 11 वाजवणार तेव्हा तो 12 वाजता म्हणजे 11 वाजता येईल. परंतु त्यांची जी ओलांडण्याची एक जागा आहे ती होईल 11:55 या ठिकाणी तो ओलांडणार आहे. दुसरा डायरेक्ट 12 वाजले 12 वाजले म्हणजे याचा अर्थ तो दोन्ही काटे एकमेकांवरती असणार आहे. दुसरा डायरेक्ट आपण लिहू 12 चे दोन काटे एकमेकांना ओलांडतील बरोबर 12 वर. आता 12 पासून जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा पुढे सरकला तेव्हा तास काटा हा 1 च्या थोडस पुढे जाणार आहे आणि तेव्हा मिनिट काटा इथून 12 पासून पुढे येणार कारण 12 जेव्हा मिनिट काटा गेला तो बरोबर तास काटा 1 वर असेल. 5 मिनिटं पुढे सरकला तेव्हा तो तिसऱ्यांदा ओलांडला म्हणजे 1 वाजून 5 मिनिटाला तिसऱ्यांदा ओलांडणार आहे. त्यानंतर 2 वाजून 10 मिनिटाला त्यानंतर 3 वाजून 15 मिनिटाला त्यानंतर 4 वाजून 20 मिनिटाला त्यानंतर 5 वाजून 25 मिनिटाला ओलांडली. 6 वाजून 30 मिनिटं 7 वाजून 35 मिनिटं 8 वाजून 40 मिनिटं आणि 9 वाजून
50 मिनिट. तेव्हा रात्रीचे किती वाजले असतील 10. आता मोजू आपण किती वेळा ते काटे एकमेकांना ओलांडले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि जेव्हा 9:50 होतील तेव्हा तो काटा असेल 9:50. जेव्हा तो पुढे सरकला तेव्हा तो 10चे टाइम आपला काय होईल, रात्रीचे 10 वाजतील. परंतु काटे मात्र एकमेकांना ओलांडताना हा आपल्याला विचारलाय की किती वेळा ओलांडेल. त्याचं उत्तर आहे आपल्या 11 वेळा. तर ते दोन काटे एकमेकांना 11 वेळा ओलांडतील. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचे. 2021 ला प्रश्न आलेला आहे. हा स्क्रीनशॉट मारा. हा प्रश्न मी तुम्हाला उद्या विचारला की फक्त टायमिंगचे 2 पर्याय उत्तर आपल्याला शोधायचे. वेळ थोडा कमी आहे. आपल्याला पुढचं एकच उदाहरण बघायचं ते वेगाचं म्हणजे वेळ. याचा स्क्रीनशॉट मारा. तुम्हाला उद्या सोडवायचं मी उद्या विचारणार आहे. घेतला असेल त्याच्या पुढचे उदाहरणाचं स्क्रीनशॉट तुमचं सरावासाठी होणार आहे. जे सोपं आहे ते स्क्रीनशॉट मारा. सोडवण्याचा प्रयत्न करा. उद्या विचारला जाईल हा प्रश्न. आता शेवटचा टप्पा आपला आहे वेळ, घड्याळ व वेळ. आता हा प्रश्न सुद्धा आलेला आहे त्या पाठीमागं. तो प्रश्न आपला 18 ला आलेला आहे बघा. नदीचा प्रवाह ताशी 4 किलोमीटर तर नावेचा वेग ताशी 12 किलोमीटर आहे. प्रवाहाच्या दिशेने नाव चालले. प्रश्न बघा 2018 आहे. नदीचा प्रवाह 4 किलोमीटर प्रति तास आणि नावेचा 12 किलोमीटर प्रति तास. प्रवाहाच्या दिशेने नावेला हे अंतर पार करण्यासाठी 2 तास लागतात. प्रवाहाच्या दिशेने 2 तास लागतात. आपल्याला विचारलंय तर तेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल. ठीक. आता इथं बघा प्रवाहाच्या दिशेने जर म्हटलं याची आणि 12ची जेव्हा प्लस होते 4 अधिक 12 ते 16 आणि 16 किलोमीटर. ती जहाज किंवा नाव जाण्यासाठी त्याला लागतो 2 तास वेळ लागतो. किती तास वेळ लागतो 2 तास. म्हणजे 16 गुणिले 2 म्हणजे आपल्याला ते अंतर मिळतं 32 किलोमीटर ते अंतर होतं. 2 तासामध्ये त्या नावेने काय प्रवास केलेला आहे, प्रवाहाच्या दिशेने 2 तासामध्ये 32 किलोमीटर प्रवास करते. तर आपल्याला विचारलंय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ते अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल. आता इथे आपण प्रवाहाबरोबर असल्यामुळं प्लसचं चिन्ह वापरलं. या ठिकाणी आपण मायनस चिन्ह करू. आपण 12 मायनस 4 8 तास प्रति वेगाने नाव धावणार आहे. तर बघा 32 हे किलोमीटर आहे. याला आपल्याला काय करावं लागेल, भागावं लागेल 8 ने. 32 किलोमीटर प्रवास करण्यासाठी 2 तास लागतात. हे आपल्याला प्रवाहाच्या दिशेने दिलं होतं. आणि आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बघतो आपण. 8 1 8 8 2 16 8 1 24 8 4 32 म्हणजे प्रवाहाच्या जर विरुद्ध दिशेने जर ती नाव जात असेल तर तिला 4 तास कालावधी लागेल. मग 4 तास जर कालावधी लागणार आहे तर आपला पर्याय क्रमांक शेवटचा येतो. 4 तासाचा कालावधी तिला लागणार आहे. इथपर्यंत समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. याचं स्क्रीनशॉट मारा आणि याचं पुढचं उदाहरण तुम्हाला सरावासाठी असेल. तो सरावासाठी स्क्रीनशॉट मारून घ्या. फक्त उद्या आल्या उदाहरण विचारले जातील. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चला सर्वांना शुभरात्री. धन्यवाद सर. आजच्या तासिकेच्या माध्यमातून तर्क व अनुमान आणि त्या अंतर्गत येणारे
विविध प्रकारचे उदाहरणं याविषयीचं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून आपणास कोकाटे सर यांनी केलेलं आहे. उद्या आपण त्यांच्या मार्फतच इतर काही घटकांविषयी सुद्धा मार्गदर्शन घेणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उद्याच्या तासिकेला उपस्थित राहावं. पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने आदरणीय कोकाटे सर यांचे हार्दिक आभार मानतो आणि आजची तासिका संपलं असं मी जाहीर करतो.